छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सोडतीला आता सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एक अत्यंत महत्त्वाची संवेदनशील महापालिकेत जिचा समावेश होता, त्या महापालिकेसाठी आता सगळ्यांनीच पत्ते टाकायला सुरुवात केली आहे. म्हणजे बघा, या मनपा निवडणुकीनं एवढी पॉलिटिकल क्युरिओसिटी निर्माण केली आहे की कोणाही नागरिकाला भेटा, पहिला प्रश्न हाच, युती होणार का? आणि झाली तर जागा कुणाची, किती? कारण गेल्या 25 वर्षात शिवसेना भाजप युतीने सत्ता उपभोगली, पण आता दोन्ही पक्ष वेगळे झालेत. इक्वेशनच बदलली आहेत. नेतृत्व बदललंय आणि महत्त्वाचं म्हणजे दोघांनाही मोठा भाऊ व्हायचं आहे. भाजपाला वाटतं या वेळेचं राजकीय वातावरण त्यांच्यासाठी अनुकूल आहे, तर शिंदे गटाला वाटतं शहरातलं परंपरागत बळ आमचंच. अशा परिस्थितीत दोन्ही पक्ष परस्परांवर अवलंबूनही आहेत आणि एकमेकांवर अविश्वासही ठेवून आहेत. आणि म्हणूनच या निवडणुकीचा प्रश्न एकच आहे, युती टिकणार की बंडखोरीने सगळं चित्र पालटणार? जाणून घेऊयात संभाजीनगरमध्ये कुठल्या पक्षाचं मिशन काय म्हणतंय, सविस्तर या विशेष रिपोर्टच्या माध्यमातून. नमस्कार, मी अंजली आणि आपण पाहत आहात त्याचं काय महाराष्ट्र. सुरुवात होते एका साध्या गोष्टीपासून. बीजेपी आणि शिंदे गट दोघांनाही मनापासून विश्वास आहे की ते हे शहर जिंकू शकतात. भाजपला हा विश्वास संघटनेच्या वाढत्या बळावरून आला आहे. शहरातील जवळपास प्रत्येक प्रभागातून उमेदवारीसाठी फॉर्म येत आहेत आणि हे काही 10-20 नाही तर 1120 अर्जदार. एवढे अर्ज म्हणजे पक्षात किती आकांक्षा दाटून बसल्या आहेत याची कल्पना येते. इतके इच्छुक असताना युती झाली तर प्रचंड नाराजी उसळेल हे उघड आहे. बंडखोरीची भीती सुरुवातीपासूनच होती आणि ती आता अधिक रिअल वाटू लागली आहे. कारण जे लोक 5-7 वर्षापासून तयारी करत बसलेत त्यांना तिकीट न मिळालं तर ते शांत बसतील असंही नाही. आणि हेच भाजपच्या अधिकृत उमेदवारांसाठी सर्वात मोठं आव्हान आहे. शिंदे गटाची परिस्थिती थोडी वेगळी दिसते. शिवसेनेत फूट पडल्यापासून त्यांच्यासाठी ही पहिली मनपा निवडणूक, म्हणजे हा त्यांचा कस पाहणारा क्षण. पूर्वी संभाजीनगर मनपा शिवसेनेने 29 जागांसह मोठा भाऊ म्हणून चालवली. त्या स्मृतींवर शिंदे गट पुढे चालतोय. त्यांना वाटतं आपण आधी मजबूत होतो, मग आता कमी जागा स्वीकारण्याचा प्रश्नच नाही. युती जर झाली तर शिवसेनेच्या जुन्या जागा त्यांच्याकडेच याव्यात असा त्यांचा आग्रह आहे. पण बीजेपीला आता समसमान भागीदारी नको आहे. राज्यात सत्ता भाजपकडे आहे, मराठवाड्यात प्रभाव वाढलाय, त्यामुळे यावेळेस ते मोठा भाऊ व्हायची भूमिका घेत आहेत आणि इथूनच वास्तविक संघर्ष सुरू होतो. या चर्चेला अजून ट्विस्ट देणारी गोष्ट म्हणजे उमेदवारांची नावं, विशेषतः धर्मिष्ठा चव्हाण, CR पाटील यांच्या कन्या. 3 प्रभागातून उमेदवारीची मागणी. स्थानिकांनी मेहनत करून ठेवलेल्या जागांवर अचानक बाहेरून येणारं मोठं नाव हे नैसर्गिकपणे तणाव वाढवतं. शहरात ही चर्चा मोठ्या प्रमाणात सुरू आहे की वरच्या पातळीवरील राजकीय वजन स्थानिक इच्छुकांना मागे टाकतंय का? आणि हे फक्त भाजपपुरतं नाही तर सर्व पक्षांमध्ये असंच दिसतं. युतीची अधिकृत चर्चा सुरू होण्याआधीच पक्षांमध्ये अजून एक चिंता आहे, ती म्हणजे फोडाफोडी. गेल्या काही महिन्यात शिवसेना आणि भाजपने एकमेकांचे कार्यकर्ते खेचून घेण्याचे प्रयत्न थेट दिल्लीपर्यंत पोहोचले. अमित शहा यांच्या बैठकीनंतर फोडाफोडी थांबवा असं सांगण्यात आलं असंही म्हटलं जातं. पण जमिनीवर हल्लीची परिस्थिती तशी दिसत नाही. स्थानिक स्तरावर अजूनही पदाधिकारी, माजी सदस्य, असंतुष्ट कार्यकर्ते हे सगळं सतत हलत राहतंय आणि प्रत्येक हालचाल ही आगामी मनपा निवडणुकीत कुणातरी पक्षाच्या पायाखालची वाळू हलवत आहे. आता गमतीची गोष्ट अशी की महायुती दोन्ही पक्षांना एकमेकांची गरज आहे. शिंदे गटाला भाजपचं संघटन हवं तर भाजपाला शिंदे गटाचं स्थानिक वोट बेस. दोघांनी वेगळं लढलं तर मवियाला संधी मिळू शकते. महाविकास आघाडी बाहेरून शांत बसली असली तरी त्यांना माहिती आहे की महायुतीतली छोटीशी चूक त्यांच्यासाठी मोठी संधी बनू शकते, विशेषतः शहरी भागात जिथे नाराज बंडखोर दोन्ही बाजूंनी गणितं बिघडवतायत. या साऱ्या काळात एक प्रश्न मात्र कायम ऐकू येतो, युती झाली तरी उमेदवार ठरणार कसे? कारण जिथे 4-5 अर्जदार असतात तिथेही बंडखोरी उसळते. इथे तर 1120 अर्जदार.
म्हणजे काही प्रभागात तीव्र स्पर्धा होणारच. त्यात शिंदे गटाचे अर्ज स्वतंत्रपणे स्वीकारले जात आहेत. मुलाखती घेऊन उमेदवार ठरवले जाणार आहेत. यानंतर जागा वाटपाची चर्चा करायची म्हणजे आधीच पेटलेलं राजकारण अजून भडकण्याची शक्यता आहे. दरम्यान बीजेपी अजूनही सांगते की पक्ष शिस्तबद्ध आहे. पण हे वाक्य भारतीय राजकारणात अनेकदा निवडणुकीपूर्वी उच्चारलं जातं आणि माघार घेण्याच्या दिवशीच कुणीतरी स्वतंत्र उमेदवार म्हणून उभं राहिलेलं दिसतं. हीच भीती यावेळी दोन्ही पक्षांना आहे. कारण संभाजीनगरमध्ये बंडखोर निवडून आले तर ते परत पक्षात जातील ही वस्तुस्थिती पक्षांनाही माहीत आहे आणि बंडखोरांनाही. तर मंडळी, छत्रपती संभाजीनगरची ही निवडणूक फक्त मनपा निवडणूक राहिलेली नाहीये, तर ही दोन्ही पक्षांची प्रतिष्ठेची परीक्षा आहे. बीजेपी आणि शिंदे गट यांच्यातलं गणित जितकं सोपं दिसतं तितकंच ते गुंतागुंतीचं आहे. कोण मोठा भाऊ होणार, कोण जागा सोडणार, बंडखोर किती पुढे येणार आणि या सगळ्याचा परिणाम राज्याच्या राजकारणावर किती दूरपर्यंत जाणार हे अजून स्पष्ट नाही. पण एक गोष्ट नक्की, या थंड हवेच्या शहरात निवडणुकीची गरमी अजून चढतच जाणार आहे. तुमच्या मते महायुतीत शहरातलं नेतृत्व कोणाच्या हातात जाईल, भाजप की शिंदे गट, आणि का, हे आम्हाला नक्की सांगा. बाकी राजकारणाच्या आखाड्यात आपली नजर कायम असणारच आहे. तेव्हा कुठेही जाऊ नका, पाहत रहा, सबस्क्राईब करा त्याचं काय महाराष्ट्र.